महायुतीचे उमेदवार दराडेजींचा प्रचार करण्याचा निर्णय आणि त्यांना निवडून आणण्याचा निर्णय सर्वानुमते त्या ठिकाणी झालेला आहे। दादा, माणिकराव कोकाटे बैठकीला होते, मात्र त्यांना हेच माहिती नाही आहे की नेमका महायुतीचा उमेदवार कोण आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबद्दल त्यांना कुठली माहितीच नव्हती। आपण बघितलं असेल की आत्ताच्या घडीला राज्यव्यापी ज्या काही निवडणुका परिषदेच्या संपन्न होत आहेत त्याच्यामध्ये नाशिक विभागाची जागा महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेला मिळालेली आहे आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार किशोरजी दराडे मागच्याही म्हणजे 6 वर्षाची जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तेच आपले उमेदवार होते आणि त्यांनाच उमेदवारी त्या ठिकाणी कंटिन्यू केलेली आहे। आणि आपण बघितलं असेल की राष्ट्रवादी, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आम्ही सगळे या ठिकाणी उपस्थित आहोत। RPI आम्ही सर्व एकत्रित आहोत। भुजबळ साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत। आता ही आपल्याला माहिती आहे की साधारणपणे या 5 जिल्ह्यांमधनं 70,000 मतदार आहेत। नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर 25,000 मतदार आहेत आणि म्हणून सर्व मतदार राजांपर्यंत म्हणजे मर्यादित मतदार आहेत आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे यासाठी ही बैठक होते। त्या पदाधिकाऱ्यांच्या थ्रू पण त्यांच्यापर्यंत पोहोचणं। माननीय भुजबळ साहेब पण महायुतीचे नेते आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सगळं काम करतो आहोत। बिलकुल माहितीच नव्हतं। नाही, अशातला काही भाग नाही। दादा, तुम्ही म्हणताय महायुती सगळे आम्ही बरोबर आहे, मात्र राष्ट्रवादीकडून ईडी फॉर्म दिलेला आहे, उमेदवार उभा केलेला आहे त्यांनी पावसाळ्यात। मी तुम्हाला राज्याची पण परिस्थिती सांगितली आणि त्याच्यातल्या नाशिक विभागाची पण परिस्थिती आपल्यासमोर ठेवलेली आहे। आजच्या बैठकीमध्ये कोकाटे असं म्हटले की आता जी राजकीय अस्थिरता किंवा संभ्रमाची परिस्थिती जनतेमध्ये ती जर लवकर सुधारली तर विधानसभेला देखील फटका बसू शकतो। मला वाटतं की आपण या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये निवडणुकींचा जर सारांश आपण काढायला गेलो, देशव्यापी काही बाबी होत्या। विरोधकांनी काही नॅरेटिव्हज त्या ठिकाणी सेट केले। उदाहरणार्थ 400 पारचा जो काही नारा होता त्याच्यामध्ये विरोधकांनी त्याचा गैरप्रचार असा केला की 400 पेक्षा जास्ती खासदार जर महायुतीचे निवडून आले तर मग कदाचित आरक्षण काढून घेतलं जाईल, संविधान बदललं जाईल, अशा प्रकारचा अपप्रचार, खोटा प्रचार विरोधकांनी त्या ठिकाणी केला। आणि दुर्दैवाने ही वस्तुस्थिती आहे की काही मतदार राजे त्याला बळी पडले। अर्थात त्याच्यामध्ये आता लोकांना हे उमजतं आहे की बाबा हे सगळं खोटं होतं, नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सेट करण्यात आला। काही लोकांना असं सांगण्यात आलं होतं की बाबा तुम्हाला देशाच्या बाहेर जावं लागेल। त्यांनाही आता कळून चुकलं की नाही बाबा हे चुकीच्या अफवा होत्या आणि त्याला आपण बळी पडलो। त्याच्यामध्ये काही गोष्टी जसं मी बोललो की देश पातळीवरच्या होत्या, काही राज्य पातळीवरच्या होत्या। आता जिथपर्यंत नाशिकचा